कार्यकर्त्यांचे मोबाईल्स आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरनं राज्यात राजकारण तापलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे आणि या 1,00,000 बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात, या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, आमच्या पक्षाचे 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होतं, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे, आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत. संजय राऊताला का मिरची झुंबली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. खरं तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे, काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम, आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो. याकरता मी केलेलं वक्तव्य आहे. संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की या वॉररूमच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांचे, तुमच्या सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवा, तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी म्हटलं. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉररूमशी जोडला गेला आहे आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये, आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे आज आमचा पक्ष हा 1,51,00,000 मेंबरशिपचा पक्ष आहे. आमचा पक्ष 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे. आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे 1,00,000 ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे.
साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरनं सुसाईड केलेला आहे. तिनं सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका PSI वर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याने तिचं 4 वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील त्यात म्हटलं आहे. कुठे? साताऱ्यात. फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, याची मी त्या ठिकाणी मागणी करेल. शिवसेना उद्धव ठाकरेचा अस्वस्थ आहेत नाना पटोले. काल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना भंडाऱ्यातली एक पोस्ट टाकली की नाना पटोले काँग्रेसला रामराम करणार आहे, भाजपच्या वाटेवर आहे. कालच्या बैठकीत ते असं जाणवलं का तुम्हाला? नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही. नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही. ते निष्ठावान काँग्रेसी कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली, यश अपयश आलं. पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिकाच घेऊ शकत नाही, कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत. शेवटी नाना पटोलेसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटतं योग्य नाही आहे. ज्या प्रकारे सोलापूरमध्ये माजी आमदारांना तुमच्या मित्रपक्षातल्या तुमच्या पक्षात घेण्यात आलं, विदर्भात तशा प्रकारे काही आहे का नियोजन? नाही, विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये येण्याचा विचार करत आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे 15 वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो, भारतीय जनता पक्षासोबत गेलो, तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ शकू. म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाही आहे की आमच्या भाजपमध्ये येतो. एवढंच सांगतो, अनेक कार्यकर्ते आजही मी पक्षप्रवेश केले, कालही पक्षप्रवेश केले. अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल, केंद्र राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल. काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत, ना कोणी चर्चा करत, कोण कुठं आहे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे. चांगले चांगले पदाधिकारी हे स्ट्रीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत, ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला, एक नेत्यामधला संवाद आहे, त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं, नाना पटोलेकडे गेले तर वडेट्टीवार नाराज, वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज, हर्षवर्धन सपकाळ गेले तर अजून कोणी नाराज. त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, टीमवर्क काँग्रेस पार्टीचं संपलेलं आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल, कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल. आणि त्यामुळं मोठ्या मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला, काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कुणाचा अप्रोच नाही, कुणाही चर्चा करता येत नाही. या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना भेटू शकतो, अमित भाईंना भेटू शकतो, नड्डाजींना भेटू शकतो, देवेंद्रजींना भेटू शकतो. राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो. पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे, कारण विसंवाद आहे आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे. यातून लोकांना वाटतं आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईच नाही आहे. भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो, सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओढा वाढलेला आहे, कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलेले आहे की 21 डिफेंडर गाड्या सत्ताधाऱ्यांना मिळाल्या, त्याच्यातील एक गाडी बुलढाण्याला सुद्धा सत्ताधाऱ्यांना दिलेली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुठले लवकरच समोर आणू आम्ही त्या सत्ताधारी आमदारांचे. एका कॉन्ट्रॅक्टरने आमदारांना 21 डिफेंडर गाड्या दिल्या.
वेगवेगळ्या आमदारांना सत्ताधारी आमदारांना असं आहे, सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही, विकासावर बोलता येत नाही, तेव्हा डिफेंडरचं हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वागवतात. यांना काही अर्थ नाही आहे. मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे. आज राज्याला विकासाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं 2029चं 2035चं 2047चं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे. एकही दिवस विरोधी पक्ष, मला तर चिंता येतं, कधी कधी वाईट वाटतं, एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही. एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये. फक्त निवेदन दिलं, अतिवृष्टीचं नाटकबाजी केली, नौटंकी केली. पण विकासाच्या मुद्द्यावर, मुंबईच्या मुद्द्यावर, पुण्याच्या मुद्द्यावर, नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडियासमोर त्या ठिकाणी टोमणे मारणे, टोमणेबाजी करणे. सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशा करता आहे? विरोधी पक्षांनी 5 वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरणे, सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे, सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला. आणि त्यामुळं अशा डिफेंडर, मग ते काय काय काल आणलं, वेगवेगळ्या पद्धतीचं हे, शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलं आहे 25-25 वर्ष. सरकारकडे 50-50 वेळा आम्ही गेलो आहे की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे. आणि त्यामुळं या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो एक सामूहिक अजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे. आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी काम करतायत. गणेश नाईक एकनाथ शिंदेवर टीका करता म्हणून धंगेकर हे मोहनना टार्गेट करता, कुठेतरी महायुतीमध्ये कोल्ड वॉर या निमित्तानं सुरू आहे असं चित्र. महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे देवेंद्रजींनी सूचना दिल्या आहे, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना, महायुतीमधले आम्ही भाजपचे प्रमुख भूमिकेमध्ये कार्यकर्ते आहोत. आम्हाला सर्वांना देवेंद्रजी सूचना दिल्यात की महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. भाजपाने आता त्यामध्ये बऱ्यापैकी भूमिका घेतली आहे. माननीय एकनाथ शिंदेजीही त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना सांगतील की महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही. एकनाथ शिंदेजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बैठकीत बजावला आहे. पण एखाद्याला वारंवार सवय पडली, एखाद्याला आपल्या गावातली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे, आपल्या मतदारसंघातल्या दुश्मनीला घेऊन आपल्या मतदारसंघात स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता काही लोक आपल्याला महायुतीच्याच व्यक्तीला विरोधक समजत आहे. हे कळलं पाहिजे महायुतीमधल्या प्रत्येक नेत्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना. महायुतीमधल्या आपला विरोधक कोण आहे, आपल्या विचाराचे विरोधक कोण आहे, आपल्या सरकारमधले विरोधक कोण आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकामेकाचे विरोधक राहू शकत नाही, नेते विरोधक राहू शकत नाही. केवढी सरकारमध्ये काम करतोय आपण. त्यामुळं आमच्याकडले असो की त्यांच्याकडले असो, प्रमुख नेत्यांना तरी आचारसंहिता पाळली पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजे, त्या भाजप पाळेलच. माननीय एकनाथजी आपल्या नेत्यांना सांगतील, अजितदादा आपल्या नेत्याला सांगतील. पण महायुतीच्या प्रमुख जे नेते आहेत आमचे, त्यांची भूमिका एकच आहे, मतभेद आणि मतभेद तयार करायचे नाही महायुतीमध्ये. आपण बरेच सूचक बोललेले आहे, पण धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी मोहोळांवर सुरूच आहे. आणि आज अजून एक आरोप केलेला आहे त्यांनी की मोहोळ महापौर असताना बडेकरांची गाडी वापरत होते. हे संपूर्ण वाद पुण्यात सुरू आहे. त्यावरून मी सांगितलं की धंगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहोळला आपला विरोधक समजून आणि समजणं याच्याकरता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना, प्रचंड मताने पराभव झाला. आमच्या मुरली मोहोळनी प्रचंड मोठा पराभव केला. आणि माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्ट केलं आहे ना की होय, एक काळ असा होता की त्यांचे संबंध होते, पण निवडणुकीच्या राजकारणानंतर, निवडणुकीनंतर त्या ठिकाणी काही आमचे संबंध नाही आहे. मी एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. 1 वेळा सोडून 4 वेळा केलं. पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत. आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे. त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही. मुरली मोहोळवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही. ते त्यांना विरोधक मानतात.
त्यांची स्थानिक लढाई ती तयार झाली आहे. स्थानिक लढाईमध्ये महायुतीचं नुकसान होऊ नये आमच्या मुरली मोहोळांनी स्पष्ट केलं आहे. स्पष्ट केलं आहे त्या प्रकरणातून ते दूर आहेत. त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाही आहे आणि त्यामुळं आता हा विरोधक आपल्या महायुतीमधल्या कार्यकर्त्यांनी आता हा विषय शेवटी त्यांनी संपवला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. पण ते रोज काढतात आहे याचा अर्थ स्थानिक वादाला समोर जातात आहे. ठाकरे बंधूची जवळीक वाढत चालली आहे. आजकाल रोज भेटी होत आहे. नाही ठीक आहे, ठाकरे बंधूची जवळीक वाढणे मी आधी सांगितलं की आम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची जवळीक अधिक वाढावी, आपल्या पारिवारिक संबंध अधिक समृद्ध व्हावेत, पारिवारिक त्यांच्या जास्त बैठका व्हाव्या. राजकीयदृष्ट्या एक आले तरी काही आपलं कोणाचं म्हणणं नाही. कारण ठाकरे बंधू जे आहेत हे वेगळे कुठच्या कारणाने झाले? काही पारिवारिक भांडण झालं का? वेगळे राजकारणाकरता झाले होते. राजकारणाकरता एक आले तर त्याला काय? माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेब वेगळे कशासाठी झाले? हे प्रॉपर्टीचे भांडण झालं होतं का? काही पारिवारिक वाद झाला होता का? महाराष्ट्रानं बघितलं आहे की राजकारणाकरता वेगळे झाले आणि आता महाराष्ट्रात बघतोय की राजकारणाकरता एक आले. आणि त्यामुळे याच्यामध्ये फार काय आता मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी चर्चा करायची नाही. आमच्यासमोर एकच प्रश्न आहे, कितीही कोणी एक आलं, महाविकास आघाडीमध्ये किती जुळले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जिंकेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतं मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपा महायुतीला मिळतील. आमचे एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी या तिघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठा विजय. आणि मी तर दाव्याने सांगतो एकही जिल्हा परिषद काँग्रेसला जिंकता येणार नाही, एकही नगरपालिका उभाटाला जिंकता येणार नाही आणि एकही महानगरपालिका शरद पवार साहेबांना जिंकता येणार नाही. इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मागे जनतेने उभी केलेली आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीसजीचं सरकार उभं राहिलं आहे. 32,000 शेतकरी देण्याचं काम खरीपामध्ये पुन्हा शेतकरी उभा झाला पाहिजे याकरता काम माननीय देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने केलं, आमच्या सरकारने केलं आणि वाटेल ती मदत आम्ही शेतकऱ्याला करू. पण आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता काम करत आहे आणि त्यामुळे जनता, शेतकरी, शेतमजूर आणि पुन्हा तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दसरा दीपावलीला गिफ्ट दिली आम्हाला. 27% GST कमी केला. 27% या राज्यातली अनेक वस्तूवर, म्हणजे मध्यमवर्गीय गरीब व्यक्तीच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू मध्यमवर्गीय गरीबाला लागतात त्या सर्व वस्तूवर 27% रेट कमी करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळं यावर्षी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा उठाव आहे 27% रेट कमी केले. मध्यमवर्गीय गरीब माणसं जे वस्तू घेतात त्याच्यावर, साऱ्या वस्तूवर जे गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता काम केलं आहे आणि त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे. जनता महायुतीला मत देणार आहे. मोदीच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजी, अजितदादाच्या त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आम्ही जिंकणार आहोत आणि हे पिसाळलेले आहेत. त्यामुळे हे पिसाळलेले आहेत. सोलर इंडस्ट्रीने मिहानमध्ये 12,000 कोटीची गुंतवणूक केली आहे. नागपूर हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रामध्ये हब बनण्यासाठी एक पाऊल आता परत पुढे टाकलेलं आहे. नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे. एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट, एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट, एक बिझनेस हब नागपूर तयार होतो आहे. नागपूरला आम्ही इंडस्ट्रियल कॉरिडॉरही करतो आहे. आमचा जो आउटर रिंग रोड तयार होतो आहे दुसरा, त्या आउटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणे कॉमर्शियल डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये BKC झालं त्या पद्धतीने नागपूरमध्ये नवीन नागपूर हे लाळगाव हिंगण्यामध्ये बिझनेस डिस्ट्रिक्ट होणार आहे. आणि त्यामुळे नागपूर हा आता सर्वांकरता एक महत्त्वाचं सेंटर झालं. आमचं नागपूर देशातून कुठूनही येण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवरनं गेले, चेन्नईवरनं गेले, बेंगलोरवरनं आले, मुंबईतनं आले, पुण्यातनं आले. आमचं नागपूर 1000 ते 1200 किलोमीटरवर सेंटरमध्ये आहे, 0 माईल आहे. आणि इथे जमिनीबद्दल चांगली अवेलेबिलिटी आहे, मॅनपॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे,
हाय स्किल मॅनपॉवर अवेलेबल आहे. 1-1.5 लाख 2 लाख मुलं या ठिकाणी आत्ताही रोजगाराला लागू शकतात, इतका मोठा मॅनपॉवर आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे नागपूरवर आता सर्वांचं लक्ष आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, आम्ही सर्व लोक, जे काही विकासक, जे काही बिझनेसमॅन, जे काही लोक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. इथे काही कोणी त्यांच्याशी कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार होत नाही आहे किंवा कोणी लुटण्याचं काम करत नाही आहे बिझनेसमॅनला कुणाला. इथे एक ग्रीन वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे. आणि त्यामुळे लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर नंतर आता मात्र नागपूर हे बिझनेस सेंटर करण्याचा लोकांचा विचार सुरू झाला आहे. उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून उभाठा यावेळी छठ पूजा करणार आहे आणि त्या छठ पूजेमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आतापर्यंत छठ पूजेला विरोध करणारा उभाठा आणि मनसे मतांसाठी एकत्र आहे. चांगला आहे, हे परिवर्तन चांगलं आहे. छठपूजा ही या देशाकरता भारतातले उत्तर भारतीय समाज आणि जगातला उत्तर भारतीय समाज ज्या पद्धतीने छठपूजा आणि आमची विरासत, आमची परंपरा, आमची संस्कार, संस्कृती आहे. छठपूजा एक धार्मिक कार्य आहे. आणि या धार्मिक कार्यात त्यांचं मनपरिवर्तन होऊन सर्वच त्या ठिकाणी धार्मिक कार्यात आले तर मला वाटतं यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढणार का? काल मुख्यमंत्री बोलले होते की मुंबई सोडून इतर ठिकाणी त्या स्तरावर निर्णय होईल. तुम्ही याच्या आधी कामठीत बोललाय की मी उमेदवार म्हणून इथं तयारीला लागा. नागपूरमध्ये तुम्ही स्वबळावर. मी वारंवार सांगितलं की ज्या ठिकाणी महायुती होत असेल, महायुतीच केली पाहिजे. पहिला आमचा जोर महायुतीवर आहे. मी काल आशिष जयस्वालची बोललो, रामटेकमध्ये काय करायचं, काल मौद्यामध्ये काय करायचं, आमची चर्चा सुरू झाली. महायुती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री, एक शिवसेनेचा, एक भाजपचा, एक राष्ट्रवादीचे, 3 मंत्र्याची आम्ही कमिटी केली आहे. स्थानिक लेवलला महायुती करण्याकरता त्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही महायुतीकडे जाऊ. आणि माननीय मुख्यमंत्री हेच बोलले बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी अशक्य आहे, 2 कार्यकर्ते तुल्यबळ आहे, त्या ठिकाणी आपसात लढतील, पण मतभेद आणि मनभेद तयार करणार नाही, याच्या स्पष्ट सूचना. कारण मित्रपक्षासोबत आम्हाला पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष काम करायचं आहे. पुढचे 15 वर्ष महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात असणार आहे. अशा वेळी मतभेद आणि मनभेद आमच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये तयार होऊ नये. स्थानिक राजकारणामध्ये एवढं पेट घेऊ नये की आपणच एकामेकाचे दुश्मन झालो आहे महायुतीचे लोक, असं कुठले वातावरण होऊ नये, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. संजय राउत ने जो आपके बारे में कहा, आपके विधान को तोड़ मरोड़ करके बोला है, उस पर वो संजय राउत को आदतगिरी है. तोड़ मरोड़ करके जनता का ध्यान विचलित करना. कल भारतीय जनता पार्टी के सम्मेलन में भंडारा में मैंने ऐसा कहा, भारतीय जनता पार्टी के हर बूथ का एक व्हाट्सएप ग्रुप है, हर बूथ पर एक व्हाट्सएप ग्रुप है. 1,51,00,000 मेंबरशिप बीजेपी की है. 1 लाख सक्रिय कार्यकर्ता बीजेपी में काम करते हैं, जो हमारे पार्टी के जो एक मजबूत पैर है हमारे पार्टी का. 1 लाख मेंबरशिप जो है हमारी, वो है एक्टिव मेंबरशिप. अब ये सारे एक्टिव मेंबरशिप का एक व्हाट्सएप ग्रुप है गांव का, हमारे पार्टी कार्यकर्ताओं का, और वो व्हाट्सएप ग्रुप हमारे वॉर रूम को जोड़ा गया है, महाराष्ट्र बीजेपी के वॉर रूम को जोड़ा गया. और वो वॉर रूम रोज मॉनिटर करता है कि मोदी सरकार की, देवेंद्र फडणवीस सरकार की योजना को समाज के आखिरी आदमी तक लेके जाना. वो वॉर रूम में कुछ प्रश्न भी आते हैं जो हमारे कार्यकर्ता डालते हैं सर्विलेंस पे, वो उस पे व्हाट्सएप ग्रुप के इस पर वो हम मॉनिटर करते हैं, और वो कार्यकर्ता ने किया हुआ प्रश्नों को भी हम सुलझाते हैं. कभी कभी कार्यकर्ता निगेटिव पोस्ट डाल देता है, उनका समाधान अगर नहीं हुआ कार्यकर्ता का, या कार्यकर्ता का कभी निगेटिव मूड रहा तो कभी कभी वो निगेटिव पोस्ट डालता है, उसमें पार्टी का वातावरण खराब होता है. वो एरिया में एक कार्यकर्ता ने निगेटिव पोस्ट डाल दिया तो पार्टी का वहाँ पर उस दिन के लिए एक निगेटिविटी तैयार होती है. तो हमने ऐसा कहा कि आप 1 लाख जो बूथ है हमारे, 1 लाख व्हाट्सएप ग्रुप है, 1 लाख एक्टिव मेंबरशिप है, इनके सारे व्हाट्सएप ग्रुप हमारे वॉर रूम से जुड़े हुए हैं. हम रोज इसको मॉनिटर करते हैं और इसमें आने वाली समस्या, इसमें आने वाले निगेटिव पॉजिटिव कमेंट को हम सुलझाते हैं. और कोई कार्यकर्ता इस चुनाव में, ये स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव में कोई भी बंडखोरी ना करे. मैंने ये भी कहा
कि बंडखोरी करेंगे तो नेता आपको नहीं संभालेंगे, नेता आपको छोड़ देंगे। ये बंडखोरी का चुनाव नहीं है, ये गांव के विकास की राजनीति वाला चुनाव है। इसलिए हमारे पार्टी के सम्मेलन में मैं क्या बोल रहा हूं, ये संजय राउत को क्या पड़ी है। मैंने कोई विपक्षी नेता के बारे में बोला, मैंने कहीं जनता के बारे में बोला। हमारे पार्टी के 1 लाख कार्यकर्ता, इनके व्हाट्सएप ग्रुप, उनके साथ हमारा वॉर रूम जो रोज चलता है और रोज हमारे प्रदेश कार्यालय से हम लोग उसको मॉनिटर करते हैं। ये हमारी इंटरनल व्यवस्था है, इसको हम कैसी चलाए हम देखेंगे। इसमें संजय राउत मुंह मारने वाला कौन होता है? उनके पास व्यवस्था ही नहीं है, उनके पास यंत्रणा नहीं है, उनके पास कार्यकर्ता नहीं है। उनको लगता है कि हमारी पार्टी पूरी, अब जाने दीजिए, उसके बारे में नहीं बोलना है। लेकिन मैं ये समझता हूं कि हमारे पार्टी का इंटरनल जो हमारा नेटवर्क है उसको मॉनिटर करना, और वो मॉनिटर करके कार्यकर्ताओं के मन का जो भी एक आधे बार निगेटिविटी है, एक आधे बार कौन से कार्यकर्ता कौन से विषय से नाराज है, या कौन सा कार्यकर्ता सरकारी योजना को लेकर क्या काम कर रहे हैं, कौन सी मोदी जी की योजना है, कौन सी देवेंद्र फडणवीस सरकार की योजना जा रही गांव में या नहीं जा रही, इसका भी हम वॉर रूम के माध्यम से चेक करते हैं। ये एक बात मैंने कल भंडारा के हमारे पार्टी कार्यालय के सम्मेलन में कही है। उन्होंने ये भी कहा कि आपको पार्टी से निष्कासित किया जाए और आप पर गुना दाखिल किया जाए। तो वही आगे गुना दाखिल कर दे भाई, संजय राउत ही गुना दाखिल कर दे। मेरे पार्टी मीटिंग में मैंने क्या बोलना चाहिए ये संजय राउत ठहराएंगे। मेरे कार्यकर्ताओं का व्हाट्सएप ग्रुप का संवाद मेरे साथ क्या हो रहा है संजय राउत ठहराएंगे। और मुझे पार्टी से निष्कासित करने के लिए ये होते हैं संजय राउत। अपनी पार्टी देख ले पहले कहाँ जा रही है, रोज लोग छोड़ रहे हैं उनको, वो कहाँ जा रहे हैं उनके लोग। अभी भी उबाटा के 10 लोगों ने आज पार्टी प्रवेश कर लिया है बीजेपी में। वो देखे, वो सारे लोग नाराज उठ के बोलते हैं उसकी वजह से। तो इस वजह से उनको बोलने दीजिए जो बोलना है। हमारी पार्टी कैसी चलाना हम निर्णय करेंगे। फलटन में डॉक्टर के ऊपर जो आत्महत्या की है, पीएसआई को गिरफ्तार करने की मांग की जा रही है। हाँ, सातारा के फलटन में एक महिला डॉक्टर ने आरोप लगाया है पीएसआई पर, उनका शोषण किया गया, उन्होंने आत्महत्या भी की है। वहाँ पर शिवेंद्र राजे भोसले जी हमारे मंत्री है, जय कुमार गोरे जी है, प्रकाश आंबेडकर जी है, ये सारे लोग उस घटना को ध्यान रखकर कार्रवाई करेंगे। और अगर मेरे पास कुछ पत्र आता है तो मैं भी कार्रवाई, लेकिन अभी जो हुआ है वहाँ पत्र की बात नहीं, जो हुआ है वहाँ पर मैं भी बात करूँगा। आपकी प्रेस होने के बाद मैं भी खुद इस आपने घटना ख्याल में लाई है, मैं भी खुद बात करूँगा। मोदीज मिशन पुस्तक का अनावरण होने वाला है। मोदीज मिशन राज्यपाल के हाथ से होने वाला है, देवेंद्र जी और एकनाथ जी ने 2047 का विजन का, और महाराष्ट्र का भी जो माननीय देवेंद्र जी ने एक विजन बुक बनाया है, मोदी जी का भी एक विजन बुक है। तो इस वजह से एक कार्यक्रम है, मुझे लगता है कि कार्यक्रम के बाद ही जो चर्चा होगी। सर, दंगेकरांवर कारवाई करायची मागणी भाजपकडून होत आहे, तर मग गणेश नाईकांवर कारवाई का नाही अशा प्रकारे उदय सावंत यांनी आम्ही कुठलीही कारवाई करण्याची मागणी केली नाही आहे। आम्ही हेच सांगतो आहे की महायुतीमध्ये जे या ठिकाणी वातावरण आमच्याकडनं किंवा त्यांच्याकडनं कुठेही खराब होणार नाही, मनभेद तयार होणार नाही, यावर आम्ही लक्ष देऊन आहोत। आमच्याकडल्या लोकांनी किंवा त्यांच्याकडल्या लोकांनी कोणीही महायुतीमध्ये मनभेद तयार करू नये आणि या ठिकाणी महायुतीचं वातावरण चांगलं ठेवावं, या सूचना आमच्या आहेत। जीएसटीमुळे 6 लाख कोटीची खरेदी झाली यावेळेस।